नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नाजनीन इनामदार एमपीएससी लाईव्ह चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मागच्या भागापासून आपण अंकगणिताच्या लेक्चर सिरीजला सुरुवात केलेली आहे। मागच्या भागात काय पाहिलं आपण? संख्या आणि संख्यांचे प्रकार। मी पूर्ण बेसिक मॅथ्स पासून आपण घेत आहोत सगळं, कारण की विद्यार्थ्यांची तशी डिमांड होती की मॅम बेसिक मॅथ्स घ्या, त्यामुळे आपण सर्व बेसिक पासून सुरुवात केलेली आहे। मागच्या भागात आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार पाहिलेले आहे। या भागात आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत। तुम्ही म्हणाल मॅडम विभाज्यतेचा कसोट्याचा काय उपयोग? तर याचा उपयोग आपल्याला भागाकार करताना केला जातो। म्हणजे भागाकार कोणत्या संख्येला त्या संख्येने भाग जातो हे आपल्याला त्वरित कळतं। ते विभाज्यतेच्या कसोटीने आपल्याला ते त्वरित कळतं। म्हणजे तुम्हाला असा प्रश्न येतो, मग एखादी संख्या दिलेली असते आणि या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चयी भाग जातो। मग यावेळेस तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहित असले की तो प्रश्न तुम्हाला 1 ते 2 सेकंदात किंवा 5-6 सेकंदात सुद्धा सोडवता येतो। त्यामुळे विभाज्यतेच्या कसोट्या माहित असणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 ते 10 पर्यंतच्या कसोट्या माहित असणं आणि लक्षात राहणं आवश्यक आहे। तर आज आपण म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या कसोट्या बघणार आहोत। पहिली कसोटी 2ची कसोटी। 2ची कसोटी पाहूया आपण। 2ची कसोटी काय सांगते? 2ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणतीही संख्या आली तर त्या संख्येला, त्या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो। उदाहरणार्थ आपण पाहूया। उदाहरण घेऊया। उदाहरण 14 घ्या। एकक स्थानी काय आले हो? एकक स्थानी 4 आले। आपली काय कसोटी? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणतीही संख्या आली तर त्या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो। मग 14 ला 2 ने भाग जातो का? बे के बे, बे 7 14। आपण पुढचं घेऊया। 218। 218 एकक स्थानी काय आलेलं आहे? 8 आलेला आहे। याला 2 ने भाग जाईल का? जाईल नक्कीच। बे के बे, एकाला भाग जातो का? नाही, म्हणून 0। मग बे 9 18। पुढचं संख्या घ्यायची म्हणली तर अजून एक उदाहरण। ह्याच्या एकक स्थानी काय आलेलं आहे? 2। आपल्या कसोटीमध्ये ह्याच्या एकक स्थानी काय आलेलं आहे? 0। आपल्या कसोटीत काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आलं की त्या संख्येला 2 ने भाग जातो। मग इथं पण 2 ने भाग जाणार हे ओळखायचं। एकक स्थानी जे आलेलं आहे ती संख्या आली की या संख्येला 2 ने भाग जाणार। बे के बे, बे 2 4, बे 8 16, बे के बे, बे 5 10। लक्षात आलं तुमच्या? ही कसोटी 2ची कसोटी। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ही संख्या येते त्या संख्येला, त्या पूर्ण संख्येला 2 ने भाग जातो। आता आपण पाहूया 3ची कसोटी। पाहूया 3ची कसोटी। 3ची कसोटी काय म्हणते? 3ची कसोटी म्हणते दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो। मग दिलेली संख्या काय सांगेल? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो। आपण पाहूया आता उदाहरणार्थ पाहूया। 378 या संख्यांची बेरीज। आपली कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला या अंकांची बेरीज करायची। या अंकांची बेरीज करा बरं। 3 + 7 + 8 किती होतात? 3 आणि 7 10, 10 आणि 8 18। 18 ला 3 ने भाग जातं का हो? जातं। 18 ला 3 ने भाग जातं। 3 × 1 3, 3 × 18। मग या संख्येला सुद्धा 3 ने भाग जाणार। आपण भाग देऊन बघूया। 3 × 1 3, 3 × 3, 3 × 2 6, इथे एक राहिलं 3 × 18। अशा पद्धतीने ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो। उदाहरण अजून एक घेऊया। 699 घेऊया। यांची बेरीज करूया। 6 + 9 + 9, 9 × 9 18, 18 आणि 6, 18 आणि 6 किती? 24। 24 ला 3 ने भाग जातं का? जातं।
3 एके 3, 3 8 24, म्हणजे या संख्येला सुद्धा 3 ने भाग जाणार. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आलं. तर अशा पद्धतीने म्हणजे 3ची कसोटी काय, ज्या किती मोठी संख्या असू द्या त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग नक्कीच जाणार. आता आपण पाहूया 4ची कसोटी. आपण पाहूया 4ची कसोटी. 4ची कसोटी काय सांगते? 4ची कसोटी सांगते की दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो. शेवटच्या दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांना मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. उदाहरण पाहूया आपण. 488. शेवटची 2 आपली कसोटी काय सांगते? शेवटच्या 2 संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. शेवटच्या 2 संख्येला 4 ने भाग जातो का? जातो. 4 दुने 8, 4 दुने 8. त्यामुळे या पूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार. 4 एके 4, 4 एके 4, 4 दुने 8, 4 दुने 8. अजूनही घेऊया आपण उदाहरण. आपली कसोटी काय आहे? शेवटच्या 2 संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. शेवटची 2 संख्या काय आहे? 36. 36 ला भाग जातो का? 4 ने जातो. 4 9 36. त्यामुळे या पूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार. आपण भाग देऊन बघूया. 4 एके 4, 4 दुने 8, 4 एके 4, इथं राहिले 2, 4 पंचे 20, इथं 0 आणि 4 ने 3 ला भागणार जात म्हणून 0. 4 9 36. गेला पूर्ण भाग. म्हणजे काय सांगते? शेवटच्या 2 संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे काय? बाकी काही उरत नाही. म्हणजे दशांश अपूर्णांकात भागाकार येत नाही. जेव्हा पूर्ण संख्या भागाकार येते त्याला आपण निशेष भागाकार म्हणतो. तर अशा संख्येनं जेव्हा शेवटच्या 2 संख्येला 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आता आपण पाहूया 5ची कसोटी. 5ची कसोटी आणि 10ची कसोटी सर्वात सोपी कसोटी आहे. ती तुमच्या इझिली लक्षात राहील. 5ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या पूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. तर लक्षात आलं तुमची 5ची कसोटी काय सांगते? 5ची कसोटी सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या पूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. आता आपण एक उदाहरण घेऊया. 60. इथं आलेल्या एकक स्थानी 0, 5 ने भाग जातो का याला? 5 एके 5, 5 एके 5, इथं एक राहिला 5 दुने 10. गेला भाग. 5 ने आपण हे पाहूया 925. एकच स्थानी काय आलेला आहे? 5 आलेला आहे. मग या संख्येला सुद्धा 5 ने भाग जाणार. ज्या संख्येच्या एकच स्थानी 0 आणि 5 येतात त्या संख्येला 5 ने भाग जातो. 5 एके 5, 5 एके 5, इथं राहिले 4, 5 8 40, इथं उरले 2, 5 5 25. पूर्ण भाग गेला. तर 5ची कसोटी तुम्हाला कळली असेल. एकक स्थानी 0 आणि 5 असेल तर त्या पूर्ण संख्येला 5 ने भाग जातो. आता आपण पाहूया 6ची कसोटी. 6ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो त्या पूर्ण संख्येला 6 ने भाग जातो. त्या संख्येला 6 ने भाग जातो. कसं आता आपण ते पाहूया. उदाहरण घेऊया.
ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो। मग आपल्याला 2 ची कसोटी आणि 3 ची कसोटी तर माहितीच आहे। उदाहरण घेऊया आपण 918। 2 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 आले तर त्या संख्येला 2 ने भाग जातो। इथं 8 आहे म्हणजे या संख्येला 2 ने भाग जाणारच। मग 3 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो। मग आपण 3 ने भाग जातो का याला पाहूया। 9 अधिक 1 अधिक 8 बेरीज किती आहे? 9 आणि 1 10 आणि 1 18। 18 ला 3 ने भाग जातं का? जातं। 3 × 18। मग या पूर्ण संख्येला 6 ने भाग जाणार, कारण की आपली कसोटी सांगते ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या पूर्ण संख्येला 6 ने भाग जातो। 6 ने भाग दिला 6 1 6 6 1 6 इथं राहिले 3 6 5 30 इथं राहिलं 1 6 1 18 पूर्ण भाग गेला। पुढचं उदाहरण पाहूया आपण एखादं। पुढचं उदाहरण आहे 12348। आपली कसोटी काय आहे? 2 ने आणि 3 ने जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 6 ने भाग जातो। याच्या एकक स्थानी काय आहे? 8 आहे म्हणजे या संख्येला 2 ने भाग जाणार। मग 3 ची कसोटी याची बेरीज करायची, अंकांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 8 बेरीज करावा। 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 8 18 18 ला 3 ने भाग जातं का? जातं। 3 × 18 म्हणून या पूर्ण संख्येला सुद्धा 6 ने भाग जाणार, कारण की 2 आणि 3 ने या संख्येला भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला 6 ने भाग जाणार। 6 1 6 6 2 12 इथं आले 0 6 5 30 इथं आले 4 6 7 42 8 48 आलं। तर अशा पद्धतीने तुम्हाला कळलं असेल ज्या पूर्ण संख्येला 2 आणि 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 6 ने भाग जाणार। आता पाहूया 7 ची कसोटी। आता आपण पाहूया 7 ची कसोटी। 7 ची कसोटी काय सांगते? ही 7 ची कसोटी जरा अवघड आहे समजायला, पण लक्षात घेतली की पूर्ण सोपीच आहे। 7 ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्यांचे असे 2 भाग करा किंवा गट करा। एकक दशक शतक हा एक गट आणि त्याच्या पुढील संख्या हा एक गट, असे 2 भाग करायचे आणि एका भागातून दुसरा भाग वजा केल्यानंतर येणाऱ्या वजाबाकीला जर 7 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 7 ने भाग जातं। म्हणजे काय? मी शॉर्टकट मध्ये लिहिते। दिलेल्या संख्येचे 2 भाग पाडावे। कसे? एकक दशक शतक आणि त्यानंतर दुसरा भाग सहस्त्र दशहस्त्र असा पुढचा भाग। एकक दशक शतक आणि त्या पुढचा संख्यांचा एक भाग, असे 2 भाग पाडावे। त्यांची वजाबाकी केल्यास आलेल्या वजाबाकीला 7 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 7 ने भाग जातो। लहान संख्या आली 7च्या म्हणजे लहान संख्या आली तर ते कसं ओळखायचे? 7 ला भाग जातो का? तर 7च्या पटीतील संख्या असली की त्या संख्येला 7 ने भाग जातो, पण मोठी संख्या आली तर तुम्हाला या कसोटीचा उपयोग करावा लागेल। लहान संख्या आली तर ती पटीतील 7च्या पटीत आली, तुम्हाला कळेलच की ह्या 7ची पटीतील आहे, तर तिथं उदाहरणार्थ लहान संख्या घेऊया आपण। लहान संख्या घेतली 749, ही लहान संख्या 7च्या पटीतील संख्या 49 हे तुम्हाला माहिती आहे। मग ह्याला 7 ने भाग जाणार। 7 1 7 7 7 49। पण जर मोठी संख्या आली सॉरी 7 1 7 7 ने 4 ला भाग जातं का? नाही जात, म्हणून 0 आणि 7 7 49 अशा पद्धतीने हे 7च्या पटीतील संख्या आली तर लहान संख्यांना। पण जर मोठी संख्या असेल तर तुम्हाला या पद्धतीने 2 भाग करावे लागतील। मोठी संख्या घ्यायची म्हटली तर आपण कोणती घेऊया? 356 286। उदाहरणार्थ 356 आणि 286। मग मी काय सांगितलं? याचे 2 भाग पाडायचे, एकक दशक शतक आणि त्याच्या पुढचा एक सहस्त्र दशहस्त्र अशा पद्धतीने 2 भाग
पाडायचे त्याचे। मग एका भागातून दुसरा भाग वजा करायचा। 356 वजा 286 वजा केलं, 6तून 6 गेले 0, 5तून 8 जात नाही म्हणून इथून घेतलं, 15तून 8 गेले 7, 70ला 7ने भाग जातं का? जातं। मग या पूर्ण संख्येला सुद्धा 7ने भाग जाणार। तर अशा पद्धतीने आपण पाहिलं 7ची कसोटी। आता पाहूया आपण 8ची कसोटी। 8ची कसोटी, 8ची कसोटी काय सांगते? 8ची कसोटी म्हणते दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 संख्यांना जर 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो। आणि अजून एक म्हणजे शेवटी जर 3 शून्य असेल, ज्या संख्येच्या शेवटी 3 शून्य येतात त्या संख्येला सुद्धा 8ने निश्चेच भाग जातो। त्या संख्येला 8ने निश्चेष भाग जातो। लक्षात आलं असं तुमचा? काय सांगितलं मी? दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 संख्यांना जर 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो। आणि जर कोणत्याही संख्येच्या शेवटी 3 शून्य आले तर त्या संख्येला सुद्धा 8ने भाग जातो। आता आपण उदाहरण पाहूया। 17488 आपली कसोटी काय आहे? शेवट दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 संख्यांना। मग शेवटच्या 3 संख्या म्हणजे या शेवटच्या 3 संख्यांना जर 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जाणार। मग शेवटच्या 3 संख्यांनी 8ने भाग जातो का बघूया आपण। 8 एके 8, 8 सक 48 आणि 8 एके 8। या संख्येला जर शेवटच्या 3 संख्येला 8ने पूर्ण भाग गेला तर या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग निश्चेष भाग जाणार। आता आपण पूर्ण संख्येला भाग देऊन बघू। 8 एके 8, 8 दुने 16, इथं राहिला 1, 8 एके 8, 14 मधून 8 गेले, किती राहिले? 6, 8 8 64, 68 मधून 64 गेले, इथं राहिले खाली 4, मग 8 सक 48 गेला का? पूर्ण भाग गेला। मग कळलं तुम्हाला? शेवटच्या जर 3 संख्यांना मोठ्यात मोठी संख्या आली तर फक्त शेवटच्या 3 संख्यांना भाग द्यायचा। शेवटच्या 3 संख्यांना जर 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जाणार। पुढचं उदाहरण घेऊया 3 शून्यचे। समजा आपण 12,000 घेतलं, 12,000 शेवटी 3 शून्य आलेले आहे। शेवटी 3 शून्य म्हणजे त्यांनी काय सांगितलं? शेवटी 3 शून्य आले तर 8ने भाग जाणार। मग आपण 8ने भाग देऊन बघूया। 8 एके 8, इथं पण 8 एके 8, खाली किती राहिले? 4, 8 पंचे 40, 0 0 2 गेला का? पूर्ण भाग गेला। मग कळलं का तुम्हाला? तुम्हाला प्रश्न असा येतो की 17,488 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चेष भाग जातो? मग तुम्हाला 7 ऑप्शनला असतं, 8 असतं, 6 असतं, 5 असतं। मग तुम्हाला ही जी कसोटी माहित असली की तुम्हाला त्वरित 1 ते 2 सेकंदात त्याचं उत्तर काढता येतं। 488 ला भाग द्यायचा, 488 ला 8ने भाग गेला की या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने निश्चितच भाग जाणार। तर आता आपण पाहूया 9ची कसोटी। काय सांगते? 9ची कसोटी आणि 3ची कसोटी हे एकंदरीत सारखीच आहे। 9ची कसोटी सुद्धा काय सांगते? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9ने अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 9ने भाग जातो। तर हे लक्षात आलं असेल तुमच्या। 3ची कसोटी पण आपली अशीच होती। दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्याला 3 आणि 9ची कसोटी ही सारखीच आहे। आता आपण याचं उदाहरण पाहूया। आता आपण उदाहरण घेतलं 3447 या संख्येला 9ने भाग जातं का ते पाहायचंय। आपली कसोटी काय सांगते? दिलेल्या अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्याला 9ने भाग, त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो। दिलेली संख्या काय काय आहे?
3 अधिक 4 अधिक 4 अधिक 7. करा बरं बेरीज किती येते याची. 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 7 18. 18ला 9ने भाग जातं का. जातं. 9 एके 9, 9 दुने 18. म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा 9ने भाग जाणार. दुसरी एक संख्या बघूया आपण. 16,713. या संख्यांच्या अंकांची बेरीज करूया. यांची बेरीज करा बरं. 1 अधिक 1 अधिक 6 अधिक 7 अधिक 1 अधिक 3. या संख्यांच्या अंकांची बेरीज करा. किती. 6 आणि 1 7, 7 आणि 7 14, 14 आणि 1 15, 15 आणि 3 18. या संख्येला 18ला 9ने भाग जातो का. जातो. तर या पूर्ण संख्येला सुद्धा 9ने भाग जाणार. अशा पद्धतीने आपण 9ची कसोटी पाहिलेली आहे की दिलेल्या म्हणजे 3 आणि 9ची कसोटी ही सारखीच आहे. आता आपण पाहूया 10ची कसोटी. 10ची कसोटी ही अगदी सोपी आहे. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल. एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो. मग कोणतीही संख्या घ्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल. मग तुम्ही 90 घ्या, 150 घ्या किंवा मग अजून मोठी संख्या घ्या. काही मोठी संख्या घ्या. त्या कोणत्याही संख्येला एकक स्थानी 0 आलेला आहे म्हणजे त्या संख्येला, त्या पूर्ण संख्येला 10ने निश्चितच भाग जाणार. आता आपण पाहूया 11ची कसोटी. आता आपण 11ची कसोटी पाहूया. 11ची कसोटी ही जशी 7ची कसोटी होती तर त्याप्रमाणेच आहे. 7ची कसोटी जरा थोडी अवघड होती. त्याचप्रमाणे 11ची सुद्धा कसोटी ही थोडीफार किचकट आहे समजायला, पण सोपीच आहे. आता आपण पाहूया 11ची कसोटी. 11ची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येतील समस्थानी असणाऱ्या संख्यांची बेरीज आणि विषम स्थानी असणाऱ्या संख्यांची बेरीज यामधला फरक जर 0 आणि 11च्या पटीत असला तर त्या संपूर्ण संख्येला 11ने भाग जातो. थोडक्यात मी सांगते. दिलेल्या संख्येतील समसंख्यांची बेरीज व सम आणि विषम संख्यांची बेरीज यांच्यातील फरक हा 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या पूर्ण संख्येला 11ने भाग जातो. आता आपण उदाहरण पाहूया. उदाहरण घेतलं आपण. मोठी संख्या घेतलेली आहे. काय आपली कसोटी काय सांगते. समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज. सम आणि विषम. मी सम आणि विषम सांगितलं. संख्या म्हणजे काय सम विषम की समस्थानी असणारी ही दुसरी संख्या म्हणजे सम, ही चौथी संख्या म्हणजे सम आणि ही 6वी संख्या म्हणजे अशा पद्धतीने हे जे आहे याला आपण सम आणि विषम म्हणजे असं सांगितलं. संख्या सम म्हणजे नाही, स्थान, संख्येचं स्थान सम हे सांगितलंय मी. मग पहिल्यांदा आपण याची बेरीज करूया. हे 7 एक आहे. थोडक्यात लक्षात ठेवा एका आड एक संख्या सोडून त्यांची बेरीज करायची. ही 7 हे 7 2 सोडले मग हे 7. मग या 7ची बेरीज करूया. 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7 आणि नंतर एक संख्या सोडून हे विषम म्हणजे एक आड एक संख्यांची बेरीज करायची. सम आणि विषम म्हणजे संख्यांचं स्थान सांगितलंय मी. हे विषम स्थान हे समस्थान 2 4 6 8 असं. मग यांची बेरीज करूया. आता एक आड संख्यांची वरची घेतली बेरीज. एक संख्या सोडून आता हे उरलेल्या संख्यांची बेरीज करूया. 1 अधिक 2 अधिक 2 अधिक 1 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7 4 वेळा 7 म्हणजे 28. 7 चौक 28 आणि यांची बेरीज 1 आणि 2 3 3 आणि 2 5 आणि 1 6. मग 28 मधून 6 गेले तर किती राहिले 22. 28 मधून 6 गेले तर किती राहिले 22. 22 ही कशाच्या पटीत आहे 11च्या पटीत आहे. 11 दुने 22. मग यांचा वजाबाकी कळलं का तुम्हाला. हे एका आड एक संख्या घेऊन त्यांची बेरीज करायची आणि या दोघांच्या बेरजेतला फरक मग नंतर त्यांची बेरीज करून वजाबाकी करायची आणि या वजाबाकी जी येईल ती जर 11च्या पटीत येत असेल किंवा 0 येत असेल तर त्या पूर्ण संख्येला
निश्चितच 11ने निशेष भाग जाणार। हे तुम्हाला कळलं असेल, हे 11च्या पटीत आलेलं आहे, म्हणजे म्हणून या पूर्ण संख्येला सुद्धा हे 11ने निशेष भाग जाणार। अशा पद्धतीने आपण अंकगणित मधला विभाज्यतेचा कसोट्या हे भाग कंप्लीट केलेला आहे। म्हणजे पूर्ण बेसिक पासून सुरुवात केलेली आहे। या कसोट्यांचा तुम्हाला भागाकार करताना खूप उपयोग होत असतो। तर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर आता मराठी लेक्चर सिरीज ऑलरेडी सुरूच आहेत आणि 2 भागापासून आपण गणिताचे लेक्चर सिरीज चालू केलेले आहे। तर अशा पद्धतीने आता आपण मराठी, अंकगणित आणि बुद्धिमापन हे तिन्ही लेक्चर सिरीज तुम्हाला म्हणजे सुरू केलेले आहेत। तर ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेही आमचे नवीन व्हिडिओ येतील त्याची अपडेट तुमच्या मोबाईलवर येत राहील। भेटूया आपण आपल्या पुढच्या भागात। धन्यवाद।